नमस्कार. मी उद्धव घुगे. उद्याच्या सिंदखेड राजाच्या मोर्चामध्ये पीक विम्यासाठी मी येत आहे. तुम्ही पण या. शेतकरी ह्या नात्याने तुम्हाला एक मी विनंती करतो की ज्या शासनाने आपल्याला 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा जाहीर करूनसुद्धा खरीप 2025चा, परंतु अजून आपल्याला एक कवडीही दिली नाही. कंपनी आपल्याला टाळाटाळ करत आहे. कंपनी आपल्याला 1 रुपयाही पीक विम्याचा अजून दिलेला नाही. आणि आपण जर असेच गप्प राहिलो, घरी जर आपण बसून राहिलो, असं वाटलं की ही लढाई परस्पर कोणीतरी लढेल आपल्यामार्फत, तर हे विसरून जा. ही कलियुग आहे आणि हे 21सावं शतक आहे. ह्या कलियुगामध्ये कोणीही नेता तुम्हाला मतदान सोडून तुमच्यासाठी झटणार नाही. कारण की तो फक्त 5 वर्षात एकदा येतो, तुमचं मतदान घेतो आणि 5 वर्ष त्याची कमाई करतो. तुमच्याकडे कोणी बघणार नाही, तुमच्या आमच्याकडे. त्याच्यामुळे आपण शेतकरी आहेत. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजेत. कारण की पीक विमा ही अशी गोष्ट आहे, इथून मागे 1 रुपया भरायचं शासन, त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं की आपण कुठं खिशातून पैसे भरलेले आहेत. पण आता वेळ अशी आहे की स्वतः आपण पैसे भरलेले आहेत. कोणा 4,000 भरलेत, कोणी 10,000 भरलेत. असे स्वतःच्या घरातून आपण आपल्या कष्टाचे पैसे भरलेत आणि तो पीक विमा मिळावा म्हणून भरलेत. ॲक्च्युली आपलं खरोखर नुकसान झालेलं आहे 2025 खरीपमध्ये. आणि शासनानंसुद्धा आपल्याला मदत जाहीर केली होती 17,500 रुपये हेक्टरी पीक विम्याच्या स्वरूपात. आपले मंडळं, आपले तालुकासुद्धा 45 पैसे आणीवारीत बसलेला आहे. 50 पैशाच्या आत पाहिजे होतं, आपलं 45 पैशात बसलेलं आहे. तरीही शासनाला आपल्याला पैसे द्यायचे नाहीत. ते मुद्दामहून टाळाटाळ करत आहेत. जसं एखादं लेकरू रडल्याशिवाय त्याची आई त्याला दूध पाजत नाही, तसंच आपल्या शेतकऱ्याची एकजूट दाखवल्याशिवाय आणि आपण आपल्या पीक विम्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरल्याशिवाय, मोर्चा काढल्याशिवाय यांना पर्याय नाही. तसे शासनाला पैसे आपल्याला द्यायचे नाहीत. कंपनीसुद्धा आपल्याला तसे 1 रुपयाही सुद्धा देणार नाहीत. म्हणून उद्या 15 जून 2026 सोमवारला ठीक सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालय सिंदखेड राजापासून ते SDO कार्यालयापर्यंत आपला पीक विम्याच्या संदर्भात मोर्चा निघणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. कारण की हे कोण्या एकट्या दुकट्याची लढाई नाही किंवा एखाद्या पक्षाची नाही. ही शेतकऱ्याची लढाई आहे. आज सध्या स्थितीमध्ये आपल्याला पेरणीसाठी खत बियाणं घेण्यासाठी पैसे नाही आहेत, परंतु आपण कर्जाने घेतो. पण कर्जाने घेण्याऐवजी जर एक दिवस आपल्या शेतकऱ्यासाठी आपण लढलो, रस्त्यावर जर उतरलो आपल्या हक्काच्या पीक विम्यासाठी, तर काहीही बिघडत नाही. त्यामुळे उद्या भरपूर मंडळी तिथे येणार आहेत. सर्व शेतकरी आहेत. कोणी राजकीय नेते आले, त्यांचंही स्वागत आहे. आपल्याला आपल्या पीक विम्याशी मतलब आहे. कोण्या पक्षाहून मतलब नाही, कोणाचंही नाही. सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र राहा. उद्या असं म्हणू नका की मी ह्या पक्षाचा त्या पक्षाचा. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा. एकच झेंडा घ्या की मी शेतकरी आहे आणि मला माझा पीक विमा मिळवायचा आहे, म्हणून मी सिंदखेड राजाला उद्या जाणार आहे. अशी तुमची एक मनामध्ये भावना ठेवा. मी शेतकरी म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट करतो. मी तर चाललो आहे, माझ्या गावातले लोकंसुद्धा येणार. सगळ्या तालुक्यातून प्रत्येक घरातून प्रत्येक शेतकऱ्याने आपली पीक विम्याची पावती घेऊन या, जेणेकरून ती पीक विम्याची पावती त्या मोर्चाच्या स्वरूपात आपल्याला शासनापर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे उद्या ठीक 11 वाजता आपापल्या पद्धतीने तुम्ही तिथं पीक विम्याची पावती घेऊन त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नक्की या. धन्यवाद.